नमस्कार, मी विद्या आपल्या विद्याशुभम व्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते। हे बघा, अमावस्या आली की बरेच जण घाबरतात। अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असंच मानलं जातं। पण अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही। हिंदू धर्मात अमावस्या तिथीला देखील विशेष महत्त्व आहे। यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत। पौष महिन्याची अमावस्या खूप खास आहे, कारण वर्षातील सर्व 12 अमावस्यापैकी ही एकमेव मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या आहे, ज्यामध्ये स्नान दान याशिवाय मौन व्रत पाळण्याचे विशेष महत्त्व आहे। तर कधी आहे ही मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या? मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या येत्या शुक्रवारी म्हणजेच 9 फेब्रुवारीला आहे। अमावस्या सकाळी 8:02 सुरू होणारे आणि 10 तारखेला पहाटे 4:28 समाप्त होणार आहे। अमावस्येला करायचे हे 10 उपाय, यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाण्यास मदत होईल। घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह, ज्याला आपण किचन म्हणतो। या किचनमध्ये शाकाहारी तसेच मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो। जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा। स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे। हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते। स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभ चिन्ह मानले जाते। उपाय नंबर 2, किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी। गॅसची पूजा करताना मातीची पंती वापरावी। पूजा केल्यानंतर पंती स्वयंपाकगृहातच ठेवू नये, ती बाहेर लावावी। उपाय नंबर 3, अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा। पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे। सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी। उपाय नंबर 4, अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो, त्यामुळे या दिवशी घरातील साफसफाई आवर्जून करावी। उपाय नंबर 5, साफसफाईबरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त करा। तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा। तुमची अडकलेली कामं नक्कीच पूर्ण होतील। उपाय नंबर 6, घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद, सैंधव मीठ पाण्यात टाकावे। सैंधव मीठ नसेल तर जाडं मीठ किंवा मोठं मीठ पाण्यात टाकू शकता। यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते। उंबरा देखील स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा। उपाय नंबर 7, देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी। हा अमावस्येच्या दिवशी उपाय नक्कीच करावा। उपाय नंबर 8, अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी। तसेच उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावं। उंबरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा। यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करेल, नकारात्मक ऊर्जा घरापासून बाहेर जाईल। उपाय नंबर 9, अमावस्येला घरात दीपप्रज्वलन करावे। उपाय नंबर 10, घरात धूप जाळावे। तर हे होते उपाय। हे उपाय करून तुम्ही घरातील पॉझिटिव्ह एनर्जी वाढवू शकता, निगेटिव्ह एनर्जी घरापासून दूर राहू शकते। खरं तर पौष अमावस्या नाही तर प्रत्येक अमावस्येला हे उपाय केले पाहिजे, ज्याने आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल। कसे वाटले उपाय कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार।